थोडं रेडी सुद्धा झालेलो आहे, आंघोळ वगैरे केली, तिकडून आल्यावरती आंघोळ वगैरे केली आम्ही आणि आता चाललोय आम्ही रामेश्वर करून टेम्पल आहे इकडं जवळचं, इकडचं सगळ्यात फेमस टेम्पल आहे तर ते करू आणि पुढची आयटनरी बघू कसं काय होतंय. मित्रांनो काकाकडा हा कट्टा आहे, याच्यामध्ये सध्या गोळी नाही, गावठी कट्टा आहे. छर्रा अंकुल भाई दाखव जरा, उघडून बिडून दाखव, आवाज बिवाज काढून. याच्यामध्ये छर्रा टाकायचा, हा हे पॅक करायचं, तिच्या समोर एक बार राहतो, बार म्हणून तो टाकायचा, बार. हा फक्त आवाज बाबा, आणि हाच आवाज आहे ना, याच्यात जर बार टाकला ना तर सुतळी बॉम्बपेक्षा मोठा आवाज येतो याचा, डबल आवाज येतो. म्हणजे काय राहतं माहिती का, हे कोकणात इकडे काय वापरतात, जे समजा जंगली प्राणी वगैरे असतात ना, त्यांना घाबरासाठी ते कधी कधी घरात पुसतात, त्यांना. रेड डेड रिडेम्पशन का आदमी आ चुका है इधर. अमावस्या असते ना, हा इथे सगळे येऊन गाड्याने घालतात सगळ्यांचे, आणि ते गाड्याने फेडले पण जातात, आणि आमच्या घरातलं एक कोणतरी पाहिजे असतं, त्याशिवाय त्यांची गाड्याने पूर्ण होत नाही. ओ ओके इथे चला. काय सवा मंडप आहे का मध्ये, हे स्कूल आहे ना, ते बालवाडी म्हणतात. अंगणवाडी. छान. आता राधाकृष्णाचं मंदिर आहे इकडं, ते बघू आपण. त्याच्यानंतर रामेश्वर राधाकृष्ण टेम्पल आलेलं आहे. या मंदिरामुळेच आमच्या वाडीचं नाव गोपालकृष्ण वाडी आहे. गोपालकृष्ण वाडी या गावाचं नाव का? विजयदुर्ग वाडीचं. ओके, एरियाचं पर्टिक्युलर. हवा खूप छान, शांत हवा आहे. सावकाराचा वाडा, सरदेसाई वाडा. काय क्वालिटी आहे रे, मस्त वाटतं ना एकदम भारी. मित्रांनो मुंगूस बघा, मुंगूस हा बघा, हालतच नाही तो. मित्रांनो आम्ही 10 मिनिटापासून कंटिन्यू चालतोय आणि शिल्पा आम्हाला सांगतच नाहीये की ऑटो कुठं आहे, कुठं जायचंय, काहीच सांगत नाही. पण आता फायनली जेव्हा मी मोबाईल काढला ब्लॉग करण्यासाठी तेव्हा मला ऑटो दिसते. आता ही ऑटो आम्हाला रामेश्वर टेम्पल जवळ नेऊन सोडेल आणि तिकडून रामेश्वरम नाही, दादा आम्हाला सोडणार आहेत रामेश्वर टेम्पलला. किती किलोमीटर आहे इकडून? 2 किलोमीटर. एक 5-10 मिनिटात पोहोचून जाऊ आपण लगेच. देव रामेश्वर कुठं? आम्ही आलेलो आहे श्रीदेव रामेश्वर मंदिर या ठिकाणी. आणि हे जे टेम्पल आहे, जर तुम्ही इथं नीट बघाल ना तर हे असं कोरलं आहे आणि शंकराची जी पिंड आहे त्या पिंडीसारखं बनवलं आहे या आकारामध्ये. आणि हे 1600 शतकामध्ये या मंदिराची स्थापना झालेली. तर फर्स्ट असं मंदिर बघतोय जे मी असं खाली आहे, म्हणजे इथून आपण असं एंट्री घेतली आणि इथून असं खाली जायचं आपल्याला. ते बरोबर शंकराच्या पिंडासारखं त्यांनी बनवलेलं आहे आकार, हे तोडून त्यांनी व्यवस्थित बनवलंय. आता खाली जाऊन बघूया कसं आहे काय. जर तुम्ही कणकवली मालवण या ठिकाणी येत असाल तर हे मंदिर नक्की व्हिजिट करा. मित्रांनो झाड बघा किती वर्ष जुनं असेल अंकुल भाई? 150-200 वर्ष आधीचं झाड दिसतंय हे, कारण की झाड बघा ते किती मोठं विशाल झाड आहे. खूप खूप सुंदर. आणि हे मंदिर आहे आपलं. आज जाऊया आता.
थोडा तुम्ही साक्षात उभे राहून जेव्हा जसे कळलं जेव्हा यांची मुलीचं लग्न ठरलेला त्याच्याबद्दल आपला श्रीफळ आणून ठेवला नाही आता मान्यता करून घेऊन आणि तो सत्यंका संतोष करून ते काहींची कीर्ती राहता पायात सुखी राहून हा त्यांच्या पुढे तर मित्रांनो आम्ही ते गेट जे आहे त्याच्यावरती आलो आहे आणि इथून सुद्धा छान व्ह्यू दिसतो आपल्याला पिंडासारखं दिसतंय प्रॉपर. हे अजून असं डीप होत राहतं आणि हे अजून स्प्रेड होतं असं या साईडला आणि मध्ये पिंड आहे आणि हे पूर्ण रामेश्वर मंदिराच्या इथून हे या ठिकाणी रामेश्वर गाव आहे या साईडला. तर एंट्री गेटच्या वरती येऊन तुम्ही इकडे बसू शकता रिलॅक्स आणि हवेशीर ठिकाण आहे. फोटो वगैरे काढू शकतात, आराम करू शकतात.